सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आंघोळ वगैरे करून आय एम ऑल सेट. इथून आम्ही श्रीनगरला जाणार आहोत. पहलगाममध्ये आता शेवटचे काही 2 तास असतील आणि सकाळचा व्ह्यू पहा माझ्या रूमवरून. इथे एक नदी आहे, त्याचा आवाज म्हणजे मला दिसते की नाही. इफ आय कॅन झूम इन सॉरी. ही नदी याचा खळखळणारा आवाज येतो आहे. तोंडातून वाफा येत आहेत आणि खरंच खूप मस्त वाटते. इथून नाही जावं असं वाटते, बट पुढच्या प्रवासाला निघावं लागेल. मी छान तयार झालो आहे आजपासून स्पेसिफिकली, कारण का थंडी जास्त चालू होईल. इथून आम्ही श्रीनगर, सोनमर्ग आणि नंतर गुलमर्गला जाणार आहोत. सो काल रात्री 0 डिग्री सेल्सिअस होतं. सो बाहेर तर मी गेलोच नाही, पण असे 3 लेअरचे कपडे घातले होते. आज आता अगेन 4 लेअर्स आहेत आणि आजपासून हुडीज आपण घालायला चालू करणार आहोत. सगळे दादाचे हुडीज धापून आणलेले आहेत. सो हा पण दादाचंच आहे. आतमध्ये थर्मल्स, त्याच्यावरती एक स्वेटर ते पण दादाचं, आणि मग नंतर ही हुडी आणि आपले हे सॉक्स आहेत. आणि सकाळी अशी रूम दिसते आमची. आता आदित्य गेला आहे आंघोळीला. त्याला किती तास त्याला तास नाही लागणार, त्याला अर्धा एक तास लागेल. आणि त्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत नाश्ता करण्यासाठी. आज लवकर निघायचा बेत आहे ह्या लोकांचा, बट मला माहिती नाही, कारण का आम्ही अराऊंड 65 ते 70 लोक आहोत. सो सगळ्या जणांचं आवरून होईपर्यंत आणि सगळे बसेस निघेपर्यंत खूप वेळ जातो. बट आम्हाला सांगितलं आहे की नाश्ता करून आपण लगेच निघणार आहोत. तर जे काही आमचे लगेजेस आहेत ते आम्ही पॅक करून ऑलरेडी ठेवलेत. सो आता आम्ही अराउंड 30 मिनिट्समध्ये निघू. स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गा. सांगू दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ. स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गा. तू ये रे डगर डगर नदी बहादू. चिल्लड़ पिल्लड़ झोके घे रे. शहर शहर तोड़ता रे. चिल्लड़ बिल्लड़ तू मी तू सारे. हल्ला गुल्ला कर रे. आम्ही ट्रॅव्हल कर. आम्ही ट्रॅव्हल कर. आज माझे ओठ जरा जास्त लकलकीत तुम्हाला वाटत असतील, कारण का मी अति प्रमाणात लिप बाम लावला आहे. माझे होठ फुटायला लागले आहेत 4 दिवस थंडीत असल्यामुळे. हे बघा इथे लाल दिसत असेल. सो दिस इज इट. आमच्याकडे आज सकाळी मॅगी आहे आणि जाम ब्रेड आहे. इट्स नॉट जाम ब्रेड, दिस इज जाम ब्रेड. हे काय आहे? हे बटर आहे, चहा आहे. हे तर आता स्टेपल फूडच झालं आहे. आणि पोहे. आम्ही निघालो आता इथून बॅग घेऊन. वी आर हेडिंग टुवर्ड्स श्रीनगर. थंडी आहे बाहेर, पण ऊन असल्यामुळे इतकं काही जाणवत नाही, बेरेबल आहे. आणि आम्ही निघालो श्रीनगरच्या दिशेने. रस्त्यात बरेच पक्षी दिसत होते. काश्मीरला आल्यामुळे हे ऑब्व्हियस होतं की इथे जागोजागी सिक्युरिटी टाईट असणार. दर 15 मिनिटाच्या अंतरावरती हे जवान आम्हाला दिसतच होते. प्रवास तसा लांबचा होता, म्हणून आमची गाडी ह्या शॉपच्या बाहेर थांबलेली. फार्मर सॅफ्रॉन कोऑपरेटिव्ह असं हे एक स्टोर आहे. इथे ओरिजिनल केसर, शिलाजीत आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं मिळतं. सो इथून आम्ही केसरचं शॉपिंग करतो आहे, कारण का काश्मीरला आलं ते नाही घेऊन गेलो तर आई मला घरी घेऊन जायची. पाळी ठेवायला पण जागा नाही भेटणार घरात. सो
1500 रुपीस 600 का। इसकी ओरिजिनलिटी कैसे टेस्ट करते हैं सर? सबसे पहली बात, इसको किसी भी लिक्विड में डालने के बाद ये धीरे धीरे करके अपना कलर छोड़ना चाहिए, एकदम से कलर नहीं देना चाहिए। और इसका जो कलर बाहर आएगा, जूस जो बाहर आएगा वो आएगा येलोइश कलर, गोल्डन कलर, ठीक है। अगर इसे हल्का सा भी ऑरेंज टाइप का रेड कलर, लाल कलर वापस दे, दैट मीन्स केसर। पहली चीज़। दूसरी चीज़, अगर आप इसको किसी भी लिक्विड में डालते हो डिजोल्व नहीं होना चाहिए। और केसर डिजोल्व हो गया, घुल गया, खत्म हो गया, रेस्टेंटली ऐसे कलर डिप किया और ये डिजोल्व हो गया, दैट मीन्स ये केसर नहीं है। इसका शेप वाइज केसर को आप कैसे पहचान सकते हो? आगे मोटा पीछे पतला, कभी भी शेप वाइज आपको केसर आगे पीछे सेम दिखा, दैट मीन्स केसर नहीं। दो चीज़ें। आफ्टर दैट टेस्ट वाइज, और आप टेस्ट वाइज केसर खाओगे हल्का सा बटर टेस्ट का आना चाहिए। आपको साल्टी जैसा टेस्ट है या मीठा टेस्ट है केसर का, दैट मीन्स केसर। ये रहती है भाई इसकी, इस चीज़ की वजह से आप इजीली केसर को जो है पहचान। और आपके ऑनलाइन अगर मंगाना रहेगा किसी को तो कैसे मंगाएंगे? आप किसी आप, ये हमारा कार्ड है, ऑल ओवर इंडिया, पैन इंडिया में हम डिलीवर करते हैं। हमारे कॉन्टैक्ट डिटेल्स पे लिखी हुई है। 120 पर केजी के हिसाब से एक्स्ट्रा चार्ज लगेंगे, बाद में प्राइस सेम रहेंगे जैसे आपने यहाँ पे। ठीक आहे. काश्मीरमध्ये आलो आणि कावा नाही प्यालो असं होणार नाही. इथे फार्मर्स सॅफ्रन जिकडे आपण आता जस्ट केसर वगैरे घेतलं तिथेच फ्रीमध्ये कावा आपल्याला प्यायला देत आहेत. सो बघू सिद्ध घेऊन की नक्की काय आहे. जर आवडलं तर आज जाऊन परचेस करेल घरासाठी. नंतर टाटा बाय बाय. चांगलं आहे पण एकंदरीत माझ्या घरच्यांच्या टेस्टनुसार मला वाटत नाही ती लोक घेतली. बरं, याला क्वावा नाही तर कावा बोलतात. सो उगाच जर काश्मीरचं कोण असेल त्यांचे सेंटिमेंट्स हर्ट होतील. सो इट्स कावा, नॉट क्वावा. आता मी हे पुढे पैसे देऊन पिणार नाही. नो नो वेज. इथून पुढे आम्ही थोडासा प्रवास करून पोहोचलो श्रीनगरला. ही आहे डल लेक. आणि तुम्ही विचार करत असाल की मी तर बसमध्ये होतो, सो अचानक आता ह्या रिक्षामध्ये कसं काय आलो. सो हा रिक्षाचा प्रवास आपल्याला वर श्री शंकराचार्य टेम्पलला जाण्यासाठी करावा लागतो. ही राईड पण धम्माल होती. हा मनुष्य म्हणजे एक कॅरेक्टरच होता. ते बोलतात ना सगळ्यांचा पुढारी, असा हा माणूस रिक्षावाल्यांचा पुढारी होता. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, ह्याची बडबड काही संपतच नव्हती. आणि हे मंदिर देखील काही येत नव्हतं. He's a badass driver. Go. सगळ्यांना शिव्या घालत सुटलाय. श्रीनगरमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. अराउंड 3:30च्या दरम्यान आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो. खाली आम्ही दल लेकला उतरलो आणि तिथून आता जो तुम्ही रिक्षाचा प्रवास बघितला आमचा, सो 15 मिनटं लागली आम्हाला इथे टॉप हिलवरती पोचायला. इथे आता शंकराचार्य ह्यांच्या मंदिरात आम्ही चाललो आहोत त्यांचं दर्शन घेणार. आय एम जस्ट वेटिंग फॉर माय फ्रेंड्स, कारण का मी एकटाच पुढे आलो आहे. तोपर्यंत तुम्ही इकडचे कुत्रे बघा. माझ्या मित्रांना तसा उशीरच होणार होता आणि फोनला नेटवर्क देखील नव्हतं, म्हणून मी पुढे एकटाच निघालो गेला. आणि आता इथे थोडे पायऱ्या आहेत, तेव्हा आम्ही चालत चाललो आहे. आई शपथ, टॉप हिलला येऊन एवढे पायऱ्या. मला वाटलेलं फक्त 10-12 पायऱ्या असतील आणि वर चढून जाऊ आपण. हे तर पायऱ्या संपतच नाही आहेत. इट्स गोइंग ऑल द वे. और कितना ऊपर है? थोड़ा ही है. कूल. आम्ही पोहोचलो आहोत. इथे टेम्पल आहेत. माझ्या अंदाजाने 200 तरी पायऱ्या असतील किंवा जास्तच. श्वास फुलते इकडे कारण का थंडीत आहे आम्ही.
लास्टचेच काही पायऱ्यात पण कंटाळा येतोय वर चढायला. कम ऑन, यू कैन डू इट. कैमरा के लिए तो करो अभी. मोटिवेट करो उसको, मोटिवेट करो. या देखो कैमरा में एकदम आना चाहिए, थकेला फेस नहीं आना चाहिए. कमॉन कमॉन बोल के मुझे लगा दिस इज द फाइनल पॉइंट. गोल ही दिया. Congratulations, you have reached your destination. Ayyappa, where is that girl? Spitty wali. Oh my God! Ayyappa, where is the temple? Where is the temple? I can zoom in. I can see your straight face. Come ma'am. मला सोडून आलात ना म्हणून ते. चलो जातो पुढे. मी जातो पुढे, तू श्वास घे. थांबलो या लोकांसाठी आता चाललोय. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. या मंदिराची खासियत अशी आहे की हे शिव मंदिर फक्त दगडांपासून बनवलं गेलंय. अंबरनाथ यात्रेला जाणारे सगळे जे काही भक्तजन असतात ते पहिलं ह्या मंदिरात येऊन शिवाचं दर्शन घेतात आणि त्यांचा प्रवास चालू करतात. 8व्या शतकामध्ये श्री शंकराचार्य महाराज जे होते त्यांनी ह्या जागेला भेट दिली होती. तेव्हापासून श्री शंकराचार्य मंदिर किंवा टेम्पल असं ह्या जागेला म्हटलं जातं. ज्येष्ठेश्वर महादेव मंदिर हे या मंदिराचं मूळ नाव आहे, पण खूप कमी जण ओळखतात ह्या मंदिराला ह्या नावाने. आत कॅमेराज अलाउड नाही आहेत म्हणून फोटोच्या द्वारे मी तुम्हाला ह्या शिवाचं दर्शन देतोय. ह्या मंदिराच्या परिसरात फार पॉझिटिव्हिटी होती. इथे शंकराचार्य टेम्पल आणि इथे गौरी कुंड म्हणून एक जागा आहे. आय गेस मोर ऑर द लेस व्ह्यू साठी फेमस आहे. सो बघूया काय दिसतंय तिकडे. हा कुंड आहे, सुकलाय, अगदी सुकलेला कुंड आहे. ओ माय 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 माय, जबरदस्त. उंच शिखरावरून पाहिलेला श्रीनगरचा हा व्ह्यू कमाल होता. आम्ही गौरी कुंड या जागेवरती उभे आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता डल लेक दिसते आणि पूर्ण श्रीनगर ही डल लेक आहे जी फेमस आहे शिकारा राईडसाठी वगैरे. आणि हा पूर्ण श्रीनगर आहे. सो श्रीनगरचा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला इथून दिसतो. छोटी 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 घरं आणि हे शंकराचार्याचं सुंदरसं उंच जागे असलेलं टेम्पल. आणि हा आहे गौरी कुंभ. सूर्य मावळू लागला होता म्हणून आम्ही फटाफट खाली उतरायचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा आमची रिक्षा आम्ही शोधू लागलो. See you on the other side. चला त्या गायार्ड्या रिक्षावाल्याकडे पुन्हा एकदा जाऊया. तो थांबलाच आहे तिकडे, तो शिव्याच घालतोय. काय रे बाबा. येस कमिंग. चलो चलो अभी गाली गलौज करेगा वो. फ्रस्ट्रेटेड है बुड्ढा. नीचे हम नहीं पहुंचे तो जय को पता नहीं होता. ऊपर ही लटके. चला आता चल चल पटकन चल.
शोधून शोधून वैतागलाय तो आम्हाला, थांबलेला बराच वेळ, आता तो फ्रस्ट्रेट झालाय. जो टूर मैनेजर है भारत आता हे आपल्याला आम्हाला ऍडजस्ट करतात. भाई आहे आमचा भाई, फ्रस्ट्रेटेड आहे, पण दिल का अच्छा है. समझ गए ना मैडम, पैसा मेरे को दिलवाना आप. हाँ, उनको बोलना मैनेजर को इसको पैसा दे दो, इन्होंने हमको उतारा है, क्योंकि उसका दो आदमी. मैडम इनको पैसा देना है, मेरे को पैसा देना आपको आने जाने का, वरना कौन, अगर मैं उधर रुकता नहीं ना, आपका कोई रिक्शा ही नहीं, लास्ट वाला रिक्शा मेरा है, एकदम लास्ट वाला रिक्शा मेरा है. आणि मला माहितीच होतं की हा जो माणूस आहे तो काय शांत बसणारच नाही. सो त्याची किरकिर ऐकत ऐकत आणि कुडकुडत आम्ही डल लेकच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. सो शंकराचार्य टेम्पलमधून आम्ही आता खाली आलो आहोत आणि हा आहे डल लेकचा व्ह्यू. हे सगळे बोटी जे आहेत ह्याला आपण शिकारा असं म्हटलं जाते इकडे. इथे नक्कीच मी बरेचसे रील्स वगैरे शूट करेन. आज नाही, आम्हाला स्पेसिफिकली एक दिवशी शिकारा राईड आहे, सो तेव्हा खूप मजा करणार आहोत. इकडे पण येऊन अशी लोक फालतुगिरीच करतायत, मी पण फालतुगिरीच करणार आहे. हे काय, इकडे पण फोटो चालू झाले आहेत. कपल्स हर तरफ, एव्हरीवेअर कपल्स. नाईस माझं पण. ह्या बिचाऱ्याला वाटत होतं की मी याचा फोटो काढत होतो, पण खरं तर मी याचा व्हिडिओ काढत होतो. थोडासा काही मिसरूड फुटलाय आणि फुकटचा शायनिंग मारतोय बागाचा. मीही छान इथे मस्त मस्त फोटोज काढले आणि ही संध्याकाळ खरंच खूप चांगली गेली. तोड काम कर, नंतर राहू दे, माझा हा दांडा आहे ना. मस्त संध्याकाळ आहे. गार्डन तर आम्हाला बघायला नाही मिळालं. ठीक आहे, मुंबईला राणीची बाग बघेन, बट सनसेट, डल लेक आणि मस्त मका खातोय. भूक पण लागते रे, अशी गुलाबी थंडी आहे, छान वाटते. आणि मग काय, एकदा चरायला लागल्यावरती भूक शांत होते कशी. आम्ही पुन्हा मग इकडे गरमागरम भजी घेतली आणि चहा पण पिला. थंड थंड वातावरण आहे, मस्त चहा आणि भजी. The night I was waiting for is finally here. आता आम्ही चाललो आहोत हाऊस बोट स्टेसाठी. आमची बोट अजून यायची आहे. तर आपल्या मुंबईमध्ये जसा भाऊचा धक्का असतो तसा हा भाऊचा धक्का आहे. आणि आय एम व्हेरी मच एक्साइटेड. येस, बरोबर ऐकलात, आजचा स्टे होता माझा हाऊसबोटचा स्टे. आता हा स्टे मी कसा केला, माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची वाट पाहावी लागेल. तुर्तास हा व्लॉग आपण इथेच थांबवतोय. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय.